नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले। नाशिक पूर्वमध्ये गोकुळ गीतेंच्या गाडीवर हल्ला झाला। पैसे वाटपाच्या संशयावरून यावेळी वाद झाला। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। नाशिक पूर्वमध्ये गोकुळ गीतेंच्या गाडीवर हल्ला झाला। पैसे वाटपाच्या संशयावरून यावेळी वाद झाला। दरम्यान पोलिसांनी यावेळी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला। नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये तणाव पाहायला मिळाला। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, नेमकी काय घटना घडली? पोलिसांकडून काही अधिकची माहिती मिळाली आहे का? नाशिकच्या पूर्व मतदारसंघातला हा प्रकार आहे। पंचवटी परिसरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आले आणि त्यातून खरं म्हणजे भांडण सुरू झालं। त्यात जर आपण बघितलं तर शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू मतदानाच्या स्लिपा हे त्यांच्या गाडीमधून वाटत होते आणि वाटत असताना ते पैसे वाटतायत असा संशय भाजपच्या कार्यकर्त्यांना आला आणि त्यातून हा सगळा वाद निर्माण झालेला आहे। आता नक्की नेमकं काय परिस्थिती होती, त्या गाडीमध्ये काय काय होतं आणि का हा वाद झाला हे याचा तपास पोलीस करतायत। मात्र पोलिसांनी नक्कीच योगेश, या आता तपासातून आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।